श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आज मी तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडवा गुढी जेव्हा आपण उभारतो त्यावेळेला कोणता मंत्र म्हणावा व शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये कुठली सेवा केल्याने त्यांच्या शेतामध्ये त्याचा फायदा होईल याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे। तर सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्वच्छ धुवून या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढायचे आहेत आणि केशरी म्हणजे तुम्हाला जी साडी नेसवायची आहे तुमच्या गुढीला ती साडी नेसवायची। त्याच्यासोबत कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचं कंकण, गाठीची माळ या गोष्टी एका सूत्राने पक्क्या बांधून त्यावर आपल्याला कलश सदृश म्हणजेच तांब्याचा तांब्या आपल्याला त्यावर पालथा मारायचा आहे, ठेवायचा आहे। ही गुढी आपल्या प्रवेशद्वाराच्या जवळ उभी करायची आहे। आणि त्यासमोर आपल्या गुढीसमोर आपल्याला गुढीच्या खाली नैवेद्यासाठी एक पाट ठेवायचा आहे, रांगोळी काढायची, आंब्याच्या पानाचं तोरण आपल्याला आपल्या दाराला बांधायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे ब्रह्माचं प्रतीक असलेल्या या ध्वजास आपण नमस्कार करायचा। सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे, या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल कार्य हे माझ्या हातून होऊ दे, किंवा घरामध्ये समाजामध्ये नित्य मंगल कार्य होऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे? ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु। हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। आणि जेव्हा आपण गुढी उभारतो गुढी उभारल्यानंतर आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्रही आपल्याला म्हणायचा आहे। आणि त्याचबरोबर आपल्या शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या शेतामध्ये शेताच्या मध्यभागी एक खड्डा करायचा आहे। त्या खड्ड्यामध्ये सीतामातेला आपल्याला एक नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर त्यामध्ये काय काय असणार आहे? आपल्याला सीतामातेसाठी म्हणजे जे म्हणतो ना आपण सुवासिनीचं लेणं असलेलं अलंकार, सर्वच जशी आपण ओटी भरतो सुवासिनीची त्या प्रकारे आपल्याला सुवासिनीची जी ओटी भरायची म्हणजेच आपल्या सीतामातेची ओटी भरायची। तर खड्डा खांदायचा, त्यामध्ये एक नारळ, साडी पीस, त्याच्यानंतर आपलं सुवासिनीचे अलंकार आणि त्याचबरोबर एखादा गोड पदार्थ जो तुम्ही घरात बनवलेला आहे तो पदार्थ त्या भूमातेला, त्या आपल्या सीतामातेला नैवेद्य अर्पण करायचा आहे। आणि ते सर्व काही त्या खड्ड्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। आणि सीतामातेला, धरणीमातेला एक विनंती करायची, आपली प्रार्थना करायची की माझ्या शेतामध्ये भरभराट येऊ दे, माझ्या शेतामध्ये जे काही मी पेरणी करणार आहे त्या पेरणीमधून माझं उदरनिर्वाह हा चांगल्या प्रकारे होऊ दे आणि माझ्या शेतामध्ये सर्व पिकांची नासाडी वगैरे हा प्रकार होऊ देऊ नको। माझ्या शेतामध्ये धनधान्याची भरभराट ही माझ्या शेतामध्ये होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि तो खड्डा पुजवायचा आहे। आणि त्या ठिकाणी धूप दीप पंचोपचार आरती आपल्याला करायची। आणि तिथून तुम्ही आल्यानंतर तुमच्या घरी जाऊन तुम्ही तुमचा उपवास म्हणजे त्या दिवशी तुम्ही जेवण करून घ्यायचं। पण आधी जेवणा अगोदर जाऊन शेतामध्ये ही सेवा तुम्हाला करायची आहे। सर्व शेतकरी बंधूंनी ही सेवा करावी। मी सुद्धा माझ्या शेतामध्ये ही सेवा केली आहे आणि जर माझं उद्या जर जाणं झालं तर मी आमच्या शेतामध्ये हे परत करणार आहे। तर एवढी छोटीशी माहिती होती जी तुमच्या सर्वांपर्यंत मला पोहोचवायची होती। तर सर्व शुभ कार्यांचा मंगल मुहूर्त पाडवाच होय, म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा। म्हणून सर्वांनी उद्या स्वामींची खूप खूप सेवा करा। आणि जर कोणी सेवेकरी नसतील त्यांनी स्वामी सेवेकरी व्हा, तुम्हाला नक्की याची फलप्राप्ती होईल, तुम्हाला नक्की यातून अनुभव येतील। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।